बॅटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. तोच प्रयत्न नक्कीच करतील प्रदीप आणि त्याच्या सोबतीला सनी पाटील आहे. प्रदीपने देखील चांगली बॅटिंग केली आहे पहिल्याच मॅच मध्ये. यॉर्क लाईनचा इथून मात्र क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दांडी गोल, प्रदीपची गळी संपुष्टात, बॅट्समन आउट. नवीन बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती अश्विन भोईर येतोय बॅटिंग करण्यासाठी. षटक क्रमांक 4 सुरू आहे. तन्मय अश्विन पाटील आलेत चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. तन्मय भगत गोलंदाजी मार्कवरती अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना दुसऱ्याच बॉलवरती विकेट संपादन केलं तन्मय भगतने. फुलटॉस बॉल, यष्टीरक्षक बीड होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पंचांचा इशारा आलाय. पंचांचे दोन्ही हात समांतरित, व्हाईट बॉल. तर नक्कीच इथून मात्र पंचांशी वादावाद करू नका. ऑन फील्ड अंपायरांचा जो डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय तन्मय भोईरचा वापर केला जातोय. तन्मय भगत गोलंदाजी मार्क वरती चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 41-41. स्ट्रायकर वरती बॅट्समन अश्विन पाटील. उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. अर्ध विकेटने प्रचंड वेग आहे मात्र यष्टीरक्षक बीड होत आहेत. चेंडू जाईल नॉनस्टॉप रिजन मधून सीमा रेषा पलीकडे येतो हा चौका. तर नक्कीच बरोडी गावातील ग्रामस्थ किंवा उपस्थित मान्यवर कुठे असतील तर त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल बरोडी प्रीमियर लीग मध्ये. हा अतिशय सुंदर बॉल, यॉर्क लाईनचा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतो. डॉट बॉल येतोय, अतिशय दमदार बॉलिंग. इथून मात्र तन्मय भगतची आपल्याला पाहायला मिळते. स्थगित धावसंख्या धावफलकावरती 46-46 वरती. अश्विन पाटील आहेत स्ट्रायकर वरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला फ्लिक करायचं होतं, जमलं नाहीये. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 47 धावा धावफलकावरती. 2 स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सरपंच स्टँड, व्यासपीठाच्या उजव्या बाजूला अप्पा एंटरप्राइजेस स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथून मात्र सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल देखील यशस्वी ठरली जाते. सिंगलच्या बरोबर 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या इथे मात्र बनवण्याचा प्रयत्न. पहिल्या सत्रामध्ये हा बॉल खराब आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर, त्या व्हाईट बॉल. आतापर्यंत 3 वाईड आलेत या ओव्हर मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 49 धावा
चांगली धावगती पाहायला मिळते. यॉर्कर लाईनचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट चेंडू येतोय. अशा पद्धतीने षटक क्रमांक 4 अर्थातच पहिलं सत्र कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 49, 49 आणि 50 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय चंद्रकांत दादा प्रतिष्ठान या टीम समोर. आपण टॉस करणार आहोत. अप्पा एंटरप्राइजेस आणि जय 11 या दोन टीम मध्ये आपण टॉस करतोय. मौसमशेठ पाटील आणि विष्णुजी पाटील यांच्या माध्यमातून आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. तर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे पुढे यायचं व्यासपीठाच्या समोर. मौसमजी पाटील आणि विष्णुजी पाटील हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपण टॉस करणार आहोत. तिथे उपस्थित आहेत मयूरजी मोरे हे उपस्थित आहेत. संधी उपलब्ध करून दिलेली असते गावकन. खास करून महेश आणि त्याचे जे साथी आहेत त्यांच्याकडनं खूप मेहनत घेतली जाते आणि तसंच त्यांना आपल्या गावातील सिनियर खेळाडू काही चांगले व्यक्तिमत्व किंवा गावाची सर्व लोकांचा खूप प्रतिसाद असतो त्याच्यासाठी. धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा. मित्रा बॅटिंग करायची आहे. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आमच्या संघामध्ये चांगले बॅट्समन आहेत त्याच्यामुळे 50 प्लस जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? खूप चांगली स्पर्धा आहे. सर्व यंग बॉईज आम्ही बरोडीकर एकत्र आलेले आहेत या संख्येमार्फत. तर पूर्ण बरोडी गावाला शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. अप्पा एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम स्वीकारलेलं आहे ते क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच विशाल पाटील अंतारली. आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच मयूरजी मोरे. आपला देखील मनपूर्वक आभार. गणरायाला वंदन करतो. अखंड हिंदुस्थानात श्राद्ध देव श्रीमंत योगीराजे शिव छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला आज ओळख दिली. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. अंपायरचा ग्रीन सिग्नल. वॉर्मअप आता बंद करा. मॅचला आपण लगेचच सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच देखील टॉस आपण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर गावदेव 11 आणि अनिल स्मृती ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर हिरुआई स्मृती आणि बाळूभाई प्रतिष्ठान. त्यानंतर बंटी 11 आणि गावदेव 11. मग अप्पा एंटरप्राइजेस आणि हिरुआई प्रतिष्ठान. त्यानंतर चंद्रकांत प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये अनिल स्मृती आणि जॉय 11
आणि त्यांच्या विरोधामध्ये बाळूभाई प्रतिष्ठान अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सो कोणी कुठेही जाण्यापूर्वी विचार करा, जर तुम्ही इथे उपस्थित नसाल तर ऍडजस्टमेंट कोणालाही नसणार आहे. लगेचच त्या दिलेल्या वेळेवरती मॅच सुरू होईल. जर तुमचे खेळाडू नसतील तर ती तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल किंवा तुमची मॅच ती समोरच्या टीमला विन दिली जाईल. या गोष्टीशी नोंद घ्या. या सगळ्या सूचना मॅनेजमेंट टीमच्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. 50 टार्गेट, 4 षटकांचा सामना. विनोद पाटील आणि अमन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा हातातोय अश्विन पाटील. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर, डीप मिड विकेट आणि समोर लॉंग ऑफ. समोर खेळलाय ओव्हर द मिड ऑन, डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला बॉल वेगाने ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. फिल्डर दूर आहेत. बॉल थांबणार नाहीये. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बीपीएल चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा इथे मात्र वसूल केल्या गेल्यात. डावफलकाचा श्रीगणेश झाला. पहिल्या चौकार या डावातला आपण पाहतोय. डावफलकावरती लागतोय. स्ट्रायकिंग इनवरती बॅटर विनोद पाटील यांच्या बॅटमधून आलेला चौकार. पुढचा बॉल अश्विन पाटील ओव्हर द विकेट आला होता. फार चांगला बॉल टॉस झाला. पडल्यानंतर रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. पूर्णपणे फलंदाजाला अचंबित करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला तर पूर्णपणे धावफलक स्थगित आहे. धावत संख्या फक्त 4. डॉमिनेशन सध्या आपल्याला पाहायला मिळतंय बंटी 11 या संघाचा मॅच मध्ये. ओल ऑफ केलाय. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. फार सुंदर झेल आउटफील्ड मध्ये लॉंग ऑनला टिपला क्षेत्ररक्षक शुभमने आणि ते फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला लागतोय चंद्रकांत दादा प्रतिष्ठान. जरूर विचार केला होता बॅटरने. विकेट मिळाली तिथे. लॉंगॉनला फार चांगला झेल टिपला गेला. एक वेळा साऊंड अँड लाईट इव्हेंट. चला वेळ थोडा कमी खर्च करा. नवीन बॅटर आपण लवकरात लवकर मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे आणि जे नवीन फलंदाज असतील त्यांनी तयार राहायचंय. बघा 4 षटकांच्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. शेड्यूल आजचा मोठा आहे. ऑलरेडी आपण डिले केलाय. स्पर्धा सुरू खरं तर थोडी उशिरा झाली आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करायचं आहे. महेश भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. महेश भोईर, ग्रामस्थ मंडळ बरोडी, प्रत्येकाची फार जबरदस्त मेहनत आहे या स्पर्धेसाठी आणि खास करून प्रत्येक वर्षी गावाची लीग म्हटलं की सुपर एक्सायटेड आमचे महेश भोईर असतात आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येकी वर्षी नव्या पर्वात, नव्या जोशात, नव्या उत्साहात आणि नव्या रंगात बरोडी प्रीमियर लीगची स्पर्धा आपण एन्जॉय करतो. अप्पा एंटरप्राइजेस आणि जॉय 11 नेक्स्ट मॅच. त्यानंतर गावदेवी 11 आणि अनिल स्मृती. अप्पा एंटरप्राइजेस लवकरच डे नाईट शो आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेची महेश भोईर चर्चा सुरू झाली आहे. कल्याण भिवंडी डोंबिवली या परिसरामध्ये 15 ते 18 तारखेला डे नाईटचा मोठा शो आपल्याला पाहायला मिळेल. अप्पा एंटरप्राइजेस यांचे सर्वांचे लाडके मोसमदादा पाटील असतील. 7007 सरकार. यावेळेस फटका इथे मात्र आपण पाहतोय. चांगला खेळलाय. फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडूचा
10 ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. विनोद पाटीलला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालं. गोलंदाज अश्विन पाटीलला स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत मॅन फ्रॉम वडगर आमचे स्कोरर मित्र स्वराज आहेत. यापूर्वी मला वाटतं वडगरच्या स्पर्धेमध्ये आमची भेट झाली होती. रिहान एंटरप्राइजेस वडगर आयोजित ती स्पर्धा आम्ही पाहिली आणि तिथे प्रथमतः फार सुंदर स्कोरिंग त्यांची आम्ही पाहिली होती. आणि आज बरोडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले जातात युटीसी युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट शैलेश भोईर अँड टीम. शैलेश भोईर सध्या व्यस्त आहेत. दुसऱ्या डावाला देखील त्यांची सुरुवात होणार आहे लवकरच. शुभेच्छा देऊया आपण. प्रदीप येत आहेत. षटक क्रमांक दुसरं. पॉवर प्लेचं बंधन आता नाहीसं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आउटफिल्ड मध्ये 5 फिल्डर ऑनसाइड पॅक केले पूर्णपणे. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग. समोर स्क्वेअरिश मिड विकेट आहे. आता ते स्क्वेअर लेगला सरसावलेत पुढे. मिड विकेट आणि लॉंग ऑन. ऑन साइडला हवाई यात्रेवर पाठवण्याचा प्रयत्न. उंची आहे, लांबी कमी, विकेट मिळेल. धक्का दुसरा. तिथे डीप मध्ये अश्विन पाटीलनं फार सुंदर झेल टिपला आणि आणखीन एक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. चंद्रकांत प्रतिष्ठान लागणारा दुसरा धक्का. ठेवावा लागेल. पुढच्या मॅचसाठी दोन्ही संघ आपण तयार राहा. क्षणाचाही विलंब न करता जसा 4थ्या षटकाचा शेवटचा बॉल पडेल तसा तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा. लक्षात ठेवा. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. प्रदीप गोलंदाजासाठी पारितोषिक असेल. प्रेमदादा पाटील आमचे त्यांच्या वतीने पारितोषिक असेल. ऑन साइडला लॉफ करायचा होता. अपील झाली. सेलिब्रेशन पंच आणि येस अपील उचलून धरले. विकेटचं पत आणि ते मात्र आपण पाहतोय. बाद घोषित केले की काय? नो बॉल आहे. आता एक्झॅक्टली कसला नो बॉल? बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 3 होते का? अच्छा, शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग 38 मध्ये आणि एक बाउंड्री लाईनच्या जवळ. अभिनंदन. चला काय घडलंय बघा तिकडे. नो बॉल आहे पंच. येस, फिल्डर्स अगदी आपण पाहिलं तर चुकीच्या पोझिशनवरती होते. सेलिब्रेशन काय जोरदार केलं कॅच घेतल्याच्या नंतर. जसं रिअलाइज झालं की नो बॉल आहे तशी तारांब उडाली प्रत्येकाची. ही धाव असेल का पंच? नाही, रन घेतले का धावून? नाही. ओके, येस, नो बॉल आहे. ती 1 रन मिळेल. प्रदीप चांगली गोलंदाजी करतात पण आता फिल्डर्स कडून झालेली ती गडबड. फ्री हिट बॉल आहे. फ्री हिट बॉल ड्राईव्ह करतोय मिड ऑफ मधून मागे डीप मध्ये लॉंग ऑफला. फिल्डर तिकडे तैनात आहेत. फर्स्ट ऍक्शन बॉलला उचलले, फेकतील. आणि बॅकअपला खेळाडू बघा किती आहेत. 3 खेळाडू बॅकअपला आले होते तिकडे लगेच. सध्या डॉमिनेशन आपण पाहत होतो आतापर्यंत बंटी 11 या संघाचं. प्रदीप येतात बॉलिंग मार्क वरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर नो बॉल आणि मग फ्री हिट बॉलवरती मिळाली सिंगल. ओमकार स्ट्रायकिंग इनवरती, ज्यांच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती. ऑन साइडला खेळलाय, गॅप मध्ये फिल्डर आहेत, आता पोहोचले गेले. सेकंडचा कॉल. हा ना आणि आता मात्र काय घडलंय बघा. इथे पुन्हा एकदा संधी आहे. मला वाटतंय की चंद्रकांत प्रतिष्ठानात नशिबाची गोळी घेऊन आलेत की काय सोबत. बंटी 11चं काय सुरू आता? युटीसीने मनावर घेतलं तरी ही रील व्हायरल करू शकतात. ते काय करतात बघा एक्झॅक्टली फिल्डर्स. ते ताळमेळ पाहून येत नाही बा. अगदी आपण पाहिलं तर ते ताळमेळ जुळत नाहीये.
प्रदीप व्यासपीठावरती मान्यवर जे आमच्या ते एन्जॉय करतात सध्या जे काही घडतं मैदानामध्ये. ऑन साइडला फिल्डर आहेत यावेळेस, आता कोणतीही चूक नाहीये आणि इथे मात्र संकेतनं फार सुंदर झेल टिपलाय. विकेटचं पदर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. झटका क्रमांक लागतोय 3रा, प्रदीपच्या खात्यामध्ये 2री विकेट. साहेब या गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच यांनी आम्हाला पुरस्कृत केलात, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. सिरीज साठी मॅन ऑफ द सिरीज टुर्नामेंट साठी जी ट्रॉफी तुम्ही पाहतात कैलासवासी प्रकाश दादाजी पाटील यांच्या स्मरणार्थ चेतन प्रकाश पुरस्कृत केल्यात. पुरस्कर्त्यांचा आभार. बेस्ट बॅट्समन व बेस्ट बॉलर साठी जी ट्रॉफी तुम्ही पाहत आहात स्वर्गीय श्रावण पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच आदरणीय दिनेशजी श्रावण पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात, त्यांचा मी आभार व्यक्त करू. मॅन ऑफ द मॅच आणि मोमेंटोस जे ऑल आम्हाला स्वर्गीय यमुना दिलीप पाटील यांच्या स्मरणार्थ कुमारी कायरा राहुल भोईर व कुमार महेश विष्णू भोईर आणि युतिका अजित भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाल्यात. त्यासोबत कूलर जे तुम्ही पाहत आहात बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर, त्यासोबत प्लेअर द टुर्नामेंटसाठी ते स्वर्गीय लिकरा शिवराम पाटील व स्वर्गीय राधाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला श्रीमान संदीपजी लिकरा पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेले आहेत. पुरस्कर्त्यांचा आभार. जास्त चौकार जो फलंदाज मारेल, जास्त षटकार जो फलंदाज मारेल आणि इमर्जिंग प्लेअर जो या स्पर्धेतला असेल त्यांच्यासाठी देखील सुंदर ट्रॉफीज आहेत ज्या आम्हाला स्वर्गीय सुलोचना विष्णू भोईर यांच्या स्मरणार्थ प्रेमनाथ विष्णू भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेले आहेत. सर्व या पुरस्कर्त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोरर मित्र आम्हाला कळवतात धावसंख्या धावफलकावरती 14 आहेत 14. फिल्डिंग लावून गेला लगेच 14 धावा. इरादे रोज बनते रोज बिगड़ते लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साईराम. 14 सांगितलंय 14. पहिल्या ओव्हरमध्ये 10, त्यानंतर या ओव्हरमध्ये 4 आल्या. 12 बॉल आणि 36ची गरज आहे. कठीण झाली आहे मॅच सध्या आणि फार नवीन चेहरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर नवीन चेहरे आहेत बरोडी गावातले ज्यांना कुठेतरी स्थान मिळणं महत्वाचं आहे. आपल्या ग्रामीण संघामध्ये जे धडपड करतायत स्थान मिळवण्यासाठी. श्री साई स्पोर्ट्स यांच्या वतीने आपण पाहतोय टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅच साठी. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी शैलेशदादा पाटील, परागदादा पाटील, श्री साई स्पोर्ट्स. शैलेशजी पाटील, परागजी पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर 2 वर्षापूर्वी कल्याण प्रीमियर लीग मध्ये माझी ब्रँड अँबॅसेडर म्हणून देखील त्यांनी निवड केली होती आणि सलग 4 पर्वांमध्ये आपल्या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत केल्या जातात. ऑन साइडला फटका फसलाय. कॅचची मांग. सुपर. वॉर कॅच. विवेकने आउटस्टँडिंग झेल टिपलाय. फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला परतवलंय. आणखीन एक विकेटचं पतन. फार सुंदर संगीत डीजे आई एकविराच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिलं तर 15 वरती. गोलंदाजी मार्क मध्ये आता गोलंदाज शुभम भोईरला आपण पाहणार आहोत.
बंटी दादा खर तर टीम मध्ये नाही आहेत सध्या, पण भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांच्या हातात ऑनलाईन जोडले गेलेत युटीसीच्या माध्यमातून. लवकरच ते आपल्या या क्रीडांगणावरती जोडतील. स्वागत आहे बंटी दादा आपलं देखील. भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांच्या टीमला ते देखील देतात. चला थोडं फास्ट खेळा बघा, भरपूर वेळ खर्च होतो. लक्षात ठेवा तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत. आयोजकांची आता स्ट्रिक्ट वॉर्निंग आली आहे, एक्स्ट्रा वेळ खर्च केला तर पॅनल्टी मिळेल. येस, नेक्स्ट मॅचला आपण आता पहिली मॅच होती, थोडं सेट व्हायला प्रत्येकाला वेळ लागेल, पण सेकंड मॅच जशी सुरू होईल आपण स्टॉपवॉच देखील सुरू करणार आहोत. वेळ फार महत्वाचा असणार आहे, कारण आज आम्हाला बऱ्याच मॅचेस कव्हर करायच्या. 8-9 मॅचेस आहेत आज शेड्यूल मध्ये. इफ पॉसिबल आपण 10 देखील खेळू जर टाइम मिळाला तर, कारण उद्याचं लोड तेवढं कमी होईल, आपलं बर्डन कमी होईल, बिकॉज उद्या फायनल डे असेल. परत यार ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केला गेला अलॉंग दी कापेट. बॉल चालला डीप मध्ये, फिल्डर तिकडे तैनात आहेत, बॉलला उचलतील फेकतील, तत्पूर्वी मिळेल ती एक सिंगल. धावसंख्या आपण पाहतोय ती एकंदरीत 17 50चा पाठला करायचा आहे. चला अप्पा एंटरप्राइजेस आणि जॉय 11 तयार राहायचंय. एका बाजूला रामदादा शिलोत्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ, दुसऱ्या बाजूला मोसमदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहणार आहोत. राम शिलोत्रे आणि रुपेश शिलोत्रे दादाने पुरस्कृत केलेला संघ. 9 बॉल आणि 33 ची गरज आहे. गुड बॉल, क्या बात आहे. ज्या प्रकारे विकेट किपर मागून सांगतात गोलंदाजाला की कसा चेंडू हाताळायचा, त्याच प्रकारचे चेंडू गोलंदाज देखील हाताळतोय. हे ताळमेळ फार महत्वाचं आहे. गोलंदाज आणि विकेट किपर हे कॉम्बिनेशन फार इम्पॉर्टंट असतं. 8 चेंडू आणि 33 करायच्यात आता. 8 बॉल 33. कठीण झाली आहे मॅच. जवळपास प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा विशाल या मॅच मध्ये. विशाल एन्जॉय करतात. मयूर देखील आमच्या सोबत आहेत. हो, यॉर्क लाईन बॉल, लाऊड अपील, LBW लेग बिफोर दी विकेट. प्लम LB 3 यष्ट्यांच्या मधोमध सापडल्या फलंदाज. ही इज गॉन. पियुषने जर सलगचे 3 षटकार लगावले तर मात्र आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश भोईर यांच्या वतीनं 3000 रुपयांचं बक्षीस. नाही, भरोडी गाव म्हटलं की बघा पैशांचा पाऊस इकडे होतो. यहाँ पे ओटो से नहीं नोटो से बात चलती है असं म्हटलं जातं भरोडी प्रीमियर लीग मध्ये. ओ बॅटची एज आहे, कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला. इतकी मोठी एज लागली बॅटची आणि विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज इथे मात्र होईल बाद. आणखीन एक धक्का लागलाय. तू चल मे आया ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत पाटील, चंद्रकांत दादा प्रतिष्ठान या संघाची. आणखीन एक बॅटर आउट. अच्छा, 1000 कोणाकडून? विशू भोईर आणि महेशदादा भोईर यांच्या वतीने देखील 1000 आहेत. नाही, महेश भोईर बघा, मी आताच उल्लेख केला की भरोडी गाव आहे, यहाँ पर होटो से नहीं नोटो से बात चलती है भाई. आयवा कॅचला देखील पारितोषिक आहे. 200 रुपयांचं पारितोषिक आहे. खेळाडू नसेल बघा, खेळाडू जर तुम्ही जर्सी आणि ट्रॅक जर तुम्ही घातले तर तुम्हाला ते पारितोषिक नसेल. प्रेक्षक जे आलेत, आमचे ग्रामस्थ आले असतील किंवा प्रेक्षक आले असतील त्यांना मिळतील.
नाही इक्वेशन येणारे आता शेवटचे 6 चेंडू आणि स्कोरर मित्र आम्हाला कळवतात 6 बॉल 33 करायच्या 33 स्टील रिक्वायर्ड. शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवले शुभम भोईरने. चला ना, वेळ किती लागतोय बघा. पंच आता शेवटी हाताला पकडून खेचायचं शिल्लक आहे. काय दादा काय झालंय, मगाशी फिल्डरची पेनल्टी लागली म्हणून जरा पॅनिक झालेत सगळे. ते परत अंगावर आली तर लफड होईल. सगळे रेग्युलर खेळतात बघा तुम्ही, इतका वेळ लागला नाही पाहिजे. 4 जण फिल्डिंग का लावता, एकाने लावा ना, म्हणून तुमची गडबड होते. चौघा 4 बाजूने फिल्डिंग लावाल तर कशी लागेल. ओ फटका चांगला आहे, 33 करायचा आणि दरम्यान आलेला हा षटकार. नाही गेल्या वर्षी एका षटकात 28 धावा पाहिजे होत्या आणि त्या मारल्या होत्या खेळाडूने राजू भगतच्या विरोधात. कॅच घेतली बघा. एका हातात कॅच घेतली का, नाही एका हातात काही जास्त आहेत. त्या एकट्यासाठी 500 आहेत बघा, कारण पहिली कॅच आहे, बोनी झाली आहे. क्या बात आहे. शाळेतनं आलाय की चाललायस बाबा, आलाय का. आता दे पार्टी सगळ्यांना, आता पार्टी द्यायला लागेल सगळ्यांना तिकडे. यार ऑन साइडला आडव्या बॅटने खेचून मारलाय. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. इथून सामना जिंकणं आता थोडं कठीण आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा होता आणि आता मात्र पहिल्या 3 मध्ये 8 आल्यात. आता 3 बॉल 25 करायच्या. 3 षटकार जरी आले तरी हा सामना गमवावा लागेल. प्रेमदा देखील तयार होत आहेत. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आहेत. हेलिकॉप्टर उडवलाय, फिल्डर तिकडे तैनात आहे, चांगला झेल. आणि आता बघा बॅटिंग साठी पहिले धावतच निघले. झेल पकडण्याच्या पहिलेच तिकडे धाव ठोकली होती. कॅच सुटली असती तर काय केलं असतं मग तुम्ही. दोन बॉल 2 सिक्सर आले तर मात्र 1000 आहेत महेशदादा भोईर यांच्याकडून. ऋतिक यांच्यासाठी बक्षीस बघा किती आहे. नाही आडवा पट्टा आहे, फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. ऋतिक स्ट्राईक ठेवायला हवी होती तुम्ही बघा, कमवायची संधी होती चांगलीच. बक्षिसांची खैरात पहिल्याच मॅच मध्ये मला वाटतं जवळपास 25,000ची बक्षिसं लागली आहेत. ये तो अभी झाकी है पिक्चर, तो अभी बाकी है मेरे भाई. पुढचा बॉल फटका फसलाय आणि ते मात्र आपण पाहतोय औपचारिकता पूर्ण झाली आहे. सामना संपलाय, मॅच फिनिश. सामना